द्यायचा तो म्हणजे असा, किम निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण या पवित्र पावन धर्म मंडपामध्ये विराजित आहात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वक्त्याचं कर्तव्य सांगण्याचं काम ऐका. थोड्या मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली धुळे नगरी या भगवंताच्या कृपाशीर्वादाने, साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तुम्ही आम्ही सगळे मानवी जीवन जगत आहात. आणि सांगायचं ठरलं तर शिवाजी पुंजू पाटील या ठिकाणी नानांना जाऊन या ठिकाणी 4 वर्ष आपले पूर्ण होत आहेत. उत्तमची उरी कीर्ती मागे आज नानांच्या परिवाराच्या मागे, नानांच्या मागून जो परिवार आहे तो परिवार, नानांनी त्यांच्यावर जे संस्कार केले ते संस्कार जोपासण्याचं कार्य हे नानांचा मागचा परिवार करतोय. जोरदार एकदा टाळ्या वाजवा. कारण मायबापांनो, आपल्याला सगळ्यात 2 दिवस अतिशय महत्त्वाचे असतात. एक म्हणजे येण्याचा दिवस आणि दुसरा म्हणजे जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस भेटला, भगवंताने जाण्याचा दिवस सुद्धा फिक्स करून ठेवला. मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. या ठिकाणी जो जन्माला आला त्याला मरावं लागणार. पण मायबापांनो, जो जीव जन्माला येतो त्याला मरावं लागतं. महाराज कबीर महाराज म्हणतात, मंजिल तो तेरी यही थी. एका स्मशानामध्ये सुंदर वाक्य लिहिलेलं होतं, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ पर आते आते, क्या मिला तुझे इस दुनिया ने, आपने नहीं जला दिया जाती ने. महाराज जो जो जन्माला आला तो 100% मरणार. महाराज मरण ते कोणाला चुकवता येत नाही, पण जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये जो कालावधी जातो, ज्या कालावधीमध्ये आपण जसं कर्म केलं त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. विठाला इथं येण्याचं ज्यांच्यामुळे आला. हरिभक्त पारायण आपल्या धुळे नगरीची वारकरी संप्रदायाची जी ताकद आहे. आमच्या भरतांनांचा फोनाला म्हटले, महाराज या ठिकाणी नाना हे CRPF मध्ये या ठिकाणी कामाला होते, ज्यांनी आपला आयुष्य देव देश धर्माच्या रक्षणाकरता, संरक्षणाकरता ज्यांनी उपयोग केला, तसंच त्यांची मागची पिढी आमचे साहेब पोलीस खात्यामध्ये संतोषजी पाटील साहेब. एकदा पाटील साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण 75% पोलीस प्रशासन या ठिकाणी सांप्रदायिकमध्ये येत नाही, पण नानांनी देवदेव धर्माचे संस्कार साहेबांच्या अंगावर टाकलेत. या ठिकाणी साहेबांनी गेल्या 4 वर्षापासून नानांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने भव्य दिव्य कीर्तन महोत्सव सोहळा विठाला. तुम्हा आम्हाला यावं लागतं, इच्छा नसताना जावं लागतं. महाराज 3 प्रकार आहेत. तुम्हा आम्हाला यावं लागतं, इच्छा नसताना जावं लागतं. मरावं कोणाला वाटतं का इथं? आजीबाई मरावं वाटतं का मरावं? हा महाराज, मरण हा शब्द जरी आपल्या कानाला ऐकून गेला आपल्याला वाईट वाटतं. एका ठिकाणी मी सहज म्हटलं, ऐका, उद्या तुमच्या गावातले सगळे लोक मरणार. सगळे रडायला लागले. मी कोपऱ्याला एक म्हातारी बसलेली होती, ती हसायला लागली. कीर्तनानंतर पाया पडायला म्हातारी आली. म्हटलं, आजीबाई तुम्हाला मरणाची भीती वाटत नाही का? वाटते ना महाराज. म्हटलं, मी काय म्हटलं, तुमच्या गावात ते सगळे लोक मरणार. सगळे रडायला लागले. तू मी एकटे हसायला लागल्या. म्हणे, महाराज मी इथली नाही, मी आरवी नाही जमतं मला पण अण्णा. महाराज आरवीची मग काही जगणार आहे का म्हातारी तू? या ठिकाणी मरावं लागणार. पण आपण मेल्यानंतर आपल्या गावातल्या लोकांना सुद्धा वाईट वाटलं पाहिजे. अहो सोडा गावाचा विषय, आपल्या गल्लीतल्या लोकांना सुद्धा वाईट वाटलं पाहिजे. सोडा गल्लीचा विषय, आपण मेल्यानंतर आपल्या घरच्यांना वाईट वाटलं पाहिजे. महाराज एवढं जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. महाराज काही ठिकाणी, एका ठिकाणी भरताना एका ठिकाणी काय केलं महाराज, एकाने आपल्या बापाचं 10वं केलं. आणि 10वं केल्यानंतर त्या हस्ती असतात ना, हाडं कुठं नेऊन टाकले जातात? तुमच्याकडे कुठं नेऊन टाकले जातात? गंगेत, तापी मातेमध्ये किंवा नाशिकला. आमच्या तिकडे आळंदीला एकाने आपल्या बापाचे हाडं काशीला नेले. मी म्हटलं, का रे आपल्या बापाचे हाडं काशीला का नेले? म्हणे, महाराज या हरणखोराचा हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात येता कामा नाही. म्हटलं, का रे बाबा? म्हणे, महाराजांनी गावाचा सप्ताह व्यवस्थित होऊ दिला नाही, यांनी आषाढी वारी केली नाही, यांनी कार्तिकी वारी केली नाही. अजिबात नाही. जीवन जगत असताना आपलं असं जीवन जगा. महाराज कबीर महाराज सांगतात, कबीरा जब हम पैदा होए जब हसे हम रोवे. ज्या वेळेला आपण जन्माला आलो, आपल्या येण्याने सगळे लोक रडत हसत असतात. आणि आपण जन्माला कसे आलो? हसत, मग रडत आलो. महाराज
कबीर महाराज म्हणतात, कबीरा जब हम पैदा होए जग हसे हम रोवे. पण रडण्याकरता जीवन दिलेलं आहे का महाराज? पण कुछ करनी ऐसी कर जग रोवे और हम हसे. महाराज ज्या वेळेला आपण जन्माला आलो रडत आलो, पण जाताना 4 लोकांनी आपल्याकरता रडलं पाहिजे, याला म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि तेच जीवन या ठिकाणी नानांचं होतं. नानांनी अतिशय शून्यामधून सगळं या ठिकाणी उभं केलं, पण लेकरांवर चांगले संस्कार घातले. आपल्या मुलांवर, आपल्या मुलींवर परिवार हा या ठिकाणी संस्कारित करून आज तोच परिवार नानांचा वारसा या ठिकाणी पुढे चालवत आहेत. विठाला महाराज मेल्यानंतर या ठिकाणी आपली आठवण कायम राहिली पाहिजे. जे नानांना जाऊन 4 वर्ष झाले, पण 4 वर्षात सुद्धा या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये नानांच्या स्मरणार्थ कीर्तन महोत्सव महाराज या ठिकाणी भक्ती ज्ञान वैराग्याच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्यापर्यंत कार्य या ठिकाणी पोच होतं. बरोबर नाना म्हणजे आपल्यात आज नाहीत, पण नानांना सुद्धा वरून आनंद वाटत असेल, अरे माझ्या लेकरांना मी जे संस्कार दिलेत तेच लेकरं आज भारत मातेच्या रक्षणाकरता माझ्या पुण्यस्मरणानिमित्ताने ज्ञानदानाचं कार्य या ठिकाणी करीत आहे. विठाला महाराज मेल्यानंतर महाराज लोकांच्या हृदयामध्ये जिवंत राहणं ही फार मोठी प्रक्रिया आहे. महाराज एक अंतविधी जात होती, आणि अंतविधी जात असताना एका आजीबाईने सांगितलं, बाळ्या जा त्या अंतविधीच्या खाली जा. आणि त्या ठिकाणी 4 लोक ती अंतविधी घेऊन चाललेत, ते प्रेत घेऊन चाललेत. त्या प्रेताच्या खाली जा आणि तो मेलेला माणूस जिवंत आहे का हे बघून ये. कोण म्हणतो? कोण म्हणतो? आजीबाई काय म्हणते? तो मेलेला माणूस जिवंत आहे का बघून ये. पोरग म्हणतं, म्हातारी तुझ्या का गोळ्या संपल्या. अगं प्रेत येते, चाललंय आता थोड्या वेळ आगीडाग लागणार आहे, तो मेलेला आहे म्हणून त्याला स्मशानभूमीपर्यंत नेतात. अरे बाळा तसं नाही, त्या गर्दीत घुस. आणि घुसल्यानंतर जर लोक म्हणत असतील बरा होता, 4 दिवस जगला पाहिजे होता, समजायचं तो मरून सुद्धा या लोकांमध्ये जिवंत आहे. जर लोक म्हणत असतील बरं झालं, गावाची खेर गेली, समजायचं तो मेल्यात सुद्धा गम आहे. महाराज तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. महाराज मागं कीर्ती ठेवून जाणं हे सगळ्यात मोठं मरण आहे. बघा महाराज मरणाचे काही नियम आहेत. काहींचा काळ येतो पण काहींचा वेळ येत नाही, काहींचा वेळ येतो काहींचा काळ येत नाही, काहींचा काळही येतो वेळही येतो, पण म्हातारा जावानी इच्छा करत नाही. महाराज 90 वर्षाचे आजोबा या ठिकाणी खाटेवरून खाली उतरवल्यानंतर भावाने आपल्या बहिणींना फोन केला, म्हणे ताई दल्ला नाती काय खरं. महाराज मुंबईची मुलगी मुंबईहून निघाली, पुण्याची मुलगी पुण्याहून निघाली. घरी आल्यानंतर त्या आजोबांना खाली उतरवलेलं होतं, आणि आल्यानंतर त्या आजोबांनी आपल्या दोन्ही मुलींकडे बघितलं. म्हातारा टकाटक होय गे ना. परत म्हटलं बस आता मी ओके, मला परत वरती ठेवा. परत त्या बाबांना वरती ठेवलं. वरती ठेवल्यानंतर परत मुंबईची मुलगी मुंबईला गेली, पुण्याची मुलगी पुण्याला गेली. परत भावाचा फोन आला, म्हणे ताई आता दल्लानं काय खरं. परत पोरगी आली, आणि आल्यानंतर परत म्हातारा जसं होतं तसंच झालं. आणि झाल्यानंतर पोरी म्हणते, भाऊ आते बी यावानं शंत वळवी कवळ राम बोलो दादा आत्ता पण यायचं आहे, आणि तेव्हा पण यायचं आहे. म्हातारा गया का फोन कर, आम्ही पटकन लागतीच म्हणे. महाराज मुंबईची मुलगी मुंबईला सकाळी पोचली, आणि पुण्याची मुलगी सकाळी पुण्याला पोचली, आणि भावाचा फोन आला, म्हणे ताई म्हातारा. महाराज काहींचा काळ येतो काहींचा वेळ येत नाही, काहींचा वेळ येतो पण काहींचा काळ येत नाही. बघा गोरगरीब घरातली पोरगी बिचारी लग्न झालं, आणि लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी माता माऊल्यांनो तिला नवरा हा दारुड्या भेटला. ती लोकांच्या घरी काम करून यायची, आणि आल्यानंतर आपले पैसे लपून ठेवायचे. आज दररोज उठल्यानंतर त्याचा एक धंदा आणणार, दारू प्यायला जाणे. पण एक दिवशी बायकोने काही त्याला पैसे दिले नाही. पैसे दिले नसले त्याला राग आला, आणि राग आल्यानंतर त्याने बायकोला धमकी द्यायला चालू केली. आणि बायको संध्याकाळी 5 वाजता घरात आली, आणि आल्यानंतर बायकोला म्हणतो,
शेवटलं पायी घे माले. म्हणजे काय होय ना, म्हणे उद्यापासून तुला माझा चेहरा दिसणार नाही. बायको म्हणे कोणती क्रांती करायला नेमकं ते. महाराज दुसरा दिवस उजळला आणि दुसरा दिवस उजळल्यानंतर महाराज त्यांनी काय केलं माहिती का, माता मौलांनो, फाशी घ्यायचं ठरवलं. फक्त धमक्या घाबरवण्याचा कार्यक्रम, फाशी घेण्याचं ठरवलं. पण फाशी घ्यायला काहीतरी पद्धत आहे. फाशी घ्यायला कुठं बांधावं लागायचं त्यांना, मेन सेंटरला. महाराज ती माय माऊली बिचारी 5 वाजता आली, घरात पाय टाकला. टाकल्यानंतर महाराज मेन सेंटरला बांधायचं ना, त्या 5 असले बांधली ना. ती माता माऊली आल्यानंतर येणे टेबलवरचा पाय सरकवला, त्या 5 असा होता तर असा दणकन खाल पडला. महाराज तिथूनही वाचला. दुसऱ्या दिवशी म्हणतो, हे बघ आता एक वेळेस वाचलो, आता परत मी वाचू शकत नाही म्हणे. मग दक सगळा पराक्रम म्हणावला. आणि मग दुसऱ्या दिवशी महाराज त्या ठिकाणी औषधाची बाटली माहिती असेल तुम्हाला, कपाशीवर फवारे मारायची. महाराज ती बाटली घेतली आणि घेतल्यानंतर बायको संध्याकाळी बरोबर 5 वाजता घरात आली. आल्यानंतर यांनी औषध काढलं, कपड्यांना लाव, वास यायला पाहिजे म्हणून हाताला लाव, तोंडाला लाव, केसांना लाव. बायको म्हणे, अय काय करा ना, पायी घे माले, शेवटलं पायी घे. आता जगत नाही. बायको म्हणजे काय पराक्रम केला. बायकोने विचारलं, अरे बाबा ती बाटली कालच गुंतून आणली होती आणि आपल्या पप्प्याने तिथं सू केली होती. महाराज तिथंही वाचला. आता त्याने विचार केला, इथं मरण आपल्याला येणार, कुठं जायचं, गावाच्या बाहेर मरायचं. गावाच्या बाहेर गेला. गावाच्या बाहेर सप्टिशनची एक डीपी असते, त्या डीपीत हात घातला आणि सप्टिशनला काहीतरी फॉल्ट झाला. त्याने लाईटच बंद केली. सगळे लोक म्हणायला लागले, याच्यामुळे लाईट गेली, याच्यामुळे लाईट गेली. असा धरला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलीस साहेब अशी केस काही जास्त दिवस ठेवत, आपल्या खात्यातच साहेब म्हटल्यानंतर असा पोलिसांनी रिपीट केला आणि केल्यानंतर तिला मोकळा सोडून महाराज आपल्या धुळ्याच्या ब्रिजवर आला. आणि आल्यानंतर जसा भगवान श्री पांडुरंग परमात्मा कट्टेवर हात ठेवून उभा आहे, त्या ब्रिजवर उभा राहिला. विचार करतोय, आता जगायचं नाही, आता या ब्रिजवरून खाली उडी मारायची. महाराज त्या ब्रिजवरून खाली उडी मारणार, खालून एक मेथीन भाजीवाला जायरांचा थोड्या घेतली टोपली मा, वरून जशी उडी मारली त्या मेथीच्या भाजीच्या टोपल्या. महाराज तो तर नाही मेला, मेथीन भाजीवाला. महाराज काहींचा काळ येतो, काहींचा वेळ येत नाही, काहींचा वेळ येतो, काहींचा काळ येत नाही. बघा महाराज मराव हे प्रत्येकाला लागणार आहे. महाराज जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन हे मौत जब तुझको जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. बघा महाराज मला अभंग दुसरा घ्यायचा होता. मला 3 वर्षापासून तुम्ही तेच ऐकतायत, मरणाआधी सावध व्हावे यासाठी केला होता 8 तास. मी आज अभंग घेणार होतो, आम्ही जातो आमच्या गावा. पण इथं आल्यानंतर भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात तेज बघितलं महाराज. इथं आल्यानंतर अभंग चेंज केला. कारण
ही पुण्याई आणि ही ताकद आमच्या वारकरी संप्रदाय. लोक म्हणतात महाराज हा महाराष्ट्र शांत काय आहे का? या महाराष्ट्रामध्ये माऊली ज्ञानोबा तुकोबारायसारखे संत आहेत. या महाराष्ट्रामध्ये गीता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे. या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायासारखा पंथ आहे. या महाराष्ट्रामध्ये पांडुरंग सारखा भगवंत आहे. म्हणून हा महाराष्ट्र शांत आहे. एकाने विचारलं महाराज काय करतात तुमच्या महाराष्ट्राचे संत? ग्रंथ देतात आमच्या महाराष्ट्राचे संत. काय करतात तुमच्या महाराष्ट्राचे ग्रंथ? ग्रंथ धावतात माणसाला पंत. काय करतो तुमचा महाराष्ट्राचा पंत? पंत धावतो भगवंत. काय करतो तुमचा महाराष्ट्राचा भगवंत? जन्म मृत्यूच्या दुःखाचा करतो अंत. त्याचं नाव भगवंत पण त्याचा मूळ पाय आहे संत. त्या संतांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत. खरोखर महाराज अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये कुळाचं कुलदैवत देवीला शरण जातात. काही जाणकार लोकांना शंका येईल महाराज जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त होते तरी ते तुकोबाराय आज देवीला शरण का जातात? बरं देवीला शरण जातात तर त्यांच्या एकनिष्ठतेमध्ये बाधा निर्माण होत नाही का? कारण जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातलं वाक्य आहे एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम किंवा बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. मग एवढा एकनिष्ठ भाव जगद्गुरु तुकोबारायांचा होता. ते तुकोबाराय आज देवीला शरण का जातात? बरं जगद्गुरु तुकोबाराय नाही तर वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत होऊन गेले त्यांचा एक देव एक जीव हा जोडलेला आहे. आमचा विठ्ठल प्रचंड इतर देवाचे न पावतोंड. मग महाराज तुकोबाराय नाही तर नामदेवरायांच्या जीवनातलं उदाहरण घ्या. महाराज नामदेवरायांच्या आईचा नियम होता देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कुठलंही काम करत नव्हते. एक दिवशी नामदेवरायांचे वडील बाहेर गावी गेलेत आणि नामदेवरायांना सांगितलं नामा जा एवढा नैवेद्य देवाला खाऊ घालून ये. आपली आई म्हणते देवले नैवेद्य खाली ये म्हणजे देवानी बापजींना तसा नैवेद्यच खाल्ला नाही. हा महाराज नामदेवराय गेले देवा नैवेद्य खा. देव नैवेद्य खात नव्हते. महाराज नामदेवरायांना राग आला. नामदेवराय म्हणतात देवा तुम्ही नैवेद्य नाही खाल्ला माझं डोकं तुमच्या पायावर आपण फोडेल. महाराज झाला काही चमत्कार. पाषाणाच्या मूर्तीला घाम फुटला. पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. जेवू दिला जेगी नामया सवे. नामदेवरायांसोबत पाषाणाची मूर्ती जेवायला बसली. मग महाराज नामदेवरायांनी जेवणच घातलं का? अजिबात नाही. दूध पियो मोवे गोविंद लाल दूध पियो परमार्थ माता मौल्यांनो याच्याकरता करावा. माझं नाव लोकात झालं पाहिजे, माझं नाव जगात झालं पाहिजे याच्याकरता परमार्थ करू नका. पण माझं नाव भगवान श्री पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचलं पाहिजे याच्याकरता दादा परमार्थ करा. महाराज एक आंधळे बाबा भगवंताच्या मंदिरात जात होते. दोन्ही डोळ्यांनी बाबा आंधळे होते. गावातले रस्त्यावर तुकार मंडळी होती. का रे आंधळ्या कुठं निघाला? म्हणजे माझ्या भगवंताच्या दर्शनाकरता. अरे तू दोन्ही डोळ्याने आंधळ आहेस, तुला काय भगवंताची मूर्ती दिसणार आहे का? त्या आंधळे बाबांनी सुंदर उत्तर दिलं, अरे बाबा मी देवाला बघण्याकरता मंदिरात चाललोच नाही, मी गेलेलो माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याने बघावं याच्याकरता मी मंदिरात चाललो. दादा याच्याकरताच परमार्थ करा. माझं नाव गावात झालं पाहिजे, माझं नाव तालुक्यात झालं पाहिजे याच्याकरता परमार्थ करू नका. माझं नाव भगवंतापर्यंत पोहोचलं पाहिजे याच्याकरता परमार्थ करा. महाराज काही काही ठिकाणी अण्णा काही ठिकाणी लोक देखाऊ परमार्थ करतात. आपल्यासारखं जे मंदिर होतं, मंदिराला एका कार्यकर्त्याने फॅन दान दिले. फॅन
पंखे आणि पंख्यानं नाव टाकून दिलं. उन्हाळ्याचे दिवस होते, भजनी मंडळ आलं आणि आल्यानंतर एका भजनीने तो फॅन चालू केला. आता ज्याने फॅन चालू केला, ज्याने फॅन दिले होते ना, तो तिथं लक्ष ठेवायला. ज्याने फॅन दिले होते तो उठला आणि पटकन फॅनचं बटन बंद केलं. भजनी मंडळ म्हटलं, का रे फॅन बंद का केला? म्हणे पटकन दिला. अरे पटकन दिला पण बंद का केला? म्हणे चालू असल्यावर नाव कोण वाचील? याच्याकरता परमार्थ करायचा का? काही लोक मौन धरतात. मौन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? मौन म्हणजे फक्त देवाशी बोलणे. काही लोक मौन धरतात आणि आपल्या बायकोला पाठीवर लिहून देतात, आज खायला भजे कर. याच्या बापाने मौन धरलं. काही लोक, महाराज हिंगोली भागात कार्यक्रमाला गेलो, एक बाई म्हटली, महाराज आमच्या यांच्यात काहीतरी बदल पडावा म्हणून कोंबलं पंढरपूरच्या दिंडीत. काय केलं? कोंबलं. ताई बरं आहे ना, पंढरपूरला गेलं पाहिजे. म्हणे महाराज हे दिंडीला नाही गेले, हे माऊलीच्या रथा पुढं अर्ध पोत बिस्कुटच जमा करत फिरत राहिले. या नांदातीने 4 दिवस आंघोळी केली नाही. याला काही महत्व आहे का महाराज? एका ठिकाणी म्हटलं, ताई तुम्ही किती नशीबवान आहात. म्हणे काय झालं बाबा? तुमचे मालक बघा ना किती छान गंध लावतात. म्हणे महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊ नका, संध्याकाळी जेव्हा 90 मारून घरी येतो बघा त्याचा गंध. महाराज याच्याकरता आपल्याला देवाने अनर्देह दिलेला नाही. महाराज देह दिला, देह भजन गोमटा. देवाने आपलं नामस्मरण करण्याकरता, भगवंत प्राप्ती करण्याकरता आपल्याला नरदेह दिलेला आहे. बघा महाराज, हा जन्म पुन्हा नाही, असंच जगलं पाहिजे. महाराज सगळ्यांनी फोटो काढलेत का? फोटो काढलेत, पासपोर्ट फोटो. फोटोग्राफरकडे गेल्यानंतर स्टुडिओमध्ये तो फोटोग्राफर आपल्याला काय म्हणतो? स्माइल प्लीज, म्हणजे थोडा हसा. महाराज फोटो किती मिनिटाचा काढायचा असतो? 2 मिनिटाचा. बरं 2 मिनिटाचा फोटो काढण्याकरता माणूस 2 सेकंद हसला, त्याचा फोटो किती सुंदर निघतो. तर माणसाने जीवन हसत गमावलं, आपलं जीवन किती सुंदर निघ महाराज. म्हणून माणसाने टेन्शन फ्री जीवन जगायचं. महाराज फोटोवरून एक मला आठवलं, माणूस व्हॉट्सअप आणि इंस्टाच्या प्रोफाईलला माणूस जेवढा सुंदर दिसतो, तो तेवढा सुंदर कधी? ज्यांचे इंस्टाग्राम आहेत त्यांनी बघा, माणूस व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या प्रोफाईलला जेवढा सुंदर दिसतो, तो तेवढा सुंदर कधी नसतो. माणूस आधार कार्ड आणि मतदान कार्डवर जेवढा विचित्र दिसतो, तो तेवढा कधी? आपापले मतदान कार्ड आणि आधार कार्ड चेक करा. महाराज असंच जीवन जगलं पाहिजे. हा जन्म परत भेटणार नाही, जीवनाचा आनंद घ्यावा लागेल. मग महाराज नामदेवरायांना भगवंताशिवाय करमत नव्हतं, हा भाग सोडून द्या, पण देवाला सुद्धा माझ्या नामदेवरायांशिवाय करमत नव्हतं. बघा अशा वेळेला करार झाला. तो करार असा होता, भगवान श्री पांडुरंग परमात्मा आलेत, नामदेवा मला तुमच्याशिवाय करमत नाही, देवा मला पण तुमच्याशिवाय करमत नाही. मग अशा वेळेला करार झाला. भगवंत म्हणतात, नामदेवा आजपासून मी तुला सोडून कुठं जाणार नाही आणि तू मला सोडून कुठं जायचं? असा करार नामदेवरायांमध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्यामध्ये झाला. असाच करार आपल्यात सुद्धा होतो. नवीन लग्न झाल्यावर तुम्ही ब्रह्मचारी का सगळे? महाराज काही काळ लोटला गेला आणि अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना तीर्थयात्रा करायची इच्छा झाली. कोणाला सोबत न्यावं? नामदेवरायांकडे आलेत. नामदेवराय आपल्याला तीर्थयात्रेला जायचंय. अहो गेलं पाहिजे, जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रे जायचं चुकू नको, गेलं पाहिजे. अहो पण तुम्हाला सोबत न्यायचं म्हणजे आपलं जमणार नाही का? कालच देवाचा माझा करार झाला, मी देवाला सोडून कुठं जाणार नाही आणि देव मला सोडून कुठं जाणार. आणि मग ज्ञानोबराय डायरेक्ट भगवान श्री पांडुरंग परमात्म्याकडे आलेत. देवा तीर्थयात्रेला जायचं आहे. अहो मग जा ना, पण नामदेवरायांना सोबत न्यायचं म्हणजे घेऊन जा. नामदेवराय बाजूला उभे होते. का रे देवा कधीपासून खोटं बोलायला लागला? म्हणजे निवडून आल्यापासून. निवडायच्या अगोदर खरंच बोलत होतो, पण शिंदेगड मध्ये गेल्यामुळे खोटं बोलायला लागलो. गुवाहाटीला गेल्यापासून. महाराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा म्हणतायत, नामदेवराय वस्तू द्यायची किंवा नाही हे आपल्यावर असतं, पण घ्यायला अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आलेले आहेत. जा
पण नामदेवराय म्हणतात देवा मी महाराष्ट्रात नव्हे मृत्यू लोकात सगळ्या मंदिरात फिरणार, ज्या मंदिरात मला भगवान श्री पांडुरंग परमात्मा दिसणार नाही त्या देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. न घे मी तया न घेमी तयाचे दर्शन. मग एवढा एकनिष्ठ भाव ज्या नामदेवरायांकडे होता ते नामदेवराय त्याच परंपरेत जन्माला आले तुकोबराय आज देवीला शरण का जातात. महाराज तुकोबराय म्हणतात पतिव्रता जैसा रातार प्रमाण आम्हा नारायण तैचा परी. एखादी पतिव्रता स्त्रीचा भाव आपल्या पतीशी जोडलेला असतो. तुकोबराय म्हणतात आम्हा नारायण तैसा परी. पतीच्या मता अनुसरून पतिव्रता. महाराज जी खरं पतिव्रता स्त्री असते तिची सत्ता ही देवापर्यंत असते. तुका म्हणे पतिव्रता जिची देवावर सत्ता. माता मावल्यानो पतिव्रता वेगळी आणि पत्नी व्रता वेगळी बरं का. काय बोललो मी? पतिव्रता वेगळी आणि पत्नी व्रता दोन्ही फरक तुम्हाला सांगतो. जी नवऱ्याचं एका शब्दात ऐकते ती पतिव्रता आणि नवऱ्याच्या शब्दाला शब्द विरोध करते ती पत्नी व्रता. एक बाई काय झालं अण्णा कान करायला बसले. कान कळतं तुम्हाला? हा आजीबाई तुमच्या काळात होतं कारण आता बदल झालेला आहे. इथून मांग जे होतं ते आता आहे का? जे आत्ता आहे ते येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात दिसणार नाही. आता आजीबाई मला सांगा तुमच्या काळात पाणी घ्यायला कुठं जावं लागायचं बरं? विहीर किती अंतरावर होती? गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर. कष्ट होती का पूर्वीच्या काळी? विहिरीवर जायचं, दोर बाजूने पाणी काढायचं, ते पाणी आपल्या माठात ओतायचं, तो माठ डोक्यावर घ्यायचा, घरी यायचं आणि तो माठ राजनाथ ओतायचा. कष्ट होते का नाही? आता हा आता गावाच्या बाहेर पाणी पुरवठा विभागाची टाकी. बरं सरकारने अजून 2 वर्षात प्रगती केली. प्रत्येकाच्या घरासमोरून पैप आतरले. लोक हुशार झाले. लोकांनी तिथून हांडा भरायचा आणि कुठं टाकायचा? माठात. पण अजून अण्णा 2 वर्षात लोकांनी प्रगती केली. त्या पैपांना नळ्या काढल्या. पाणी घ्यायचं आणि कुठं टाकायचं? माठात. पण अजून 2 वर्षात लोकांनी प्रगती केली. त्या नळ्यांना पण नळ्या जोडल्या. पाणी कुठे गेलं? डायरेक्ट जोरात बोला कुठे गेलं? जोरात बोला कुठे गेलं? डायरेक्ट माठात. पण आजीबाई काही दिवसानंतर मला भीती वाटते जर भविष्यात नवऱ्याने बायकोकडे पाणी मागितलं की नळी त्याच्या तोंडात कोंबल्याशिवाय राहणार नाही. बदल झालेला आहे बघा. एक बाई कान करायला बसली आणि बसल्यानंतर तिचे मालक बाहेरून आले आणि तिच्याकडे पाणी मागितलं. एवढी आज्ञाधारक होती ती. अगं हे पाणी दे. महाराज तो मुसळ असा वरती ठेवला. तुका म्हणे पतिव्रता जिची एवढी आज्ञाधारक होती तो मुसळ असा वरती ठेवला पण तो मुसळ तिथंच तरंगला, घुटली आणि गेल्यानंतर नवऱ्याला पाणी दिलं. म्हणे अजून काही पाहिजे का तुम्हाला? म्हणे नाही. म्हणे माझं काम करू. म्हणे बिंदास कर. परत बसली आणि परत काढणं करायला चालू केलं. हे बघितलं शेजारीन बाईने. म्हणे बाई सगळं बाजूला राहू दे, हे वरती लटकलं कसं काय सांग म्हटलं पहिले. अगं त्याच्याकरता नवऱ्याची सेवा करायला तर सेवा बघ म्हणे कशी नवऱ्याची सेवा करते. घरी आली आणि घरी आल्यानंतर नवऱ्याला म्हणते अय आज ना आजपासून तुम्ही कपडे धुवायचे नाही, आजपासून तुम्ही भांडे घासायचे
तुमची तीच अवस्था आणि आमची तीच अवस्था आहे. हा आजपासून तुम्ही फरची पुसायची नाही, म्हणजे चांगलं पॅक केलेलं दिसतं तुम्ही. हा आजपासून तुम्हाला जे लागलं म्हटलं ते माझ्याकडे मागायचं. नवरा म्हणतो नेमकं औषध तरी कोण घेतलं, जाऊ द्या म्हणजे रोग बरा झाला ना, काय अडचण नाही. मग महाराज तिने 2 दिवस नवऱ्याची सेवा केली. अण्णा तिसऱ्या दिवशी नवऱ्याला म्हणते, अय तुम्ही आता बाहेरून यायचं, माझ्याकडे पाणी मागायचं आणि मी कान न करायला बसते. अगं करते काय नेमकं तुम्हाला कळू दे, तुम्हाला अक्कल नाही का बघा पतीवर. आणि मग ती बसली कान न करायला. हा बाहेरून आला, पहिला पाय आतमध्ये टाकला, पाणी म्हटली. त्याचा टाळण्याला बसत नव्हता. पाणी म्हणेपर्यंत तो मुसळ वरती राहायचा आणि देव म्हटला का दणकन खाली व्हायचा. त्याचा टाळण्याला बसत नव्हता. महाराज कोल्हापूरची लाल मिरचीसारखी लाल बलक झाली आणि कसा तरी टाळण्याला बसता, अगं हे पाणी दे, मुसळ वरती राहिला. आजीबाई लटकला का बघायला गेली, नाकावर पडलं, नाक तुटलं तिचं. महाराज तुका म्हणे पतिव्रता जिची तुकोबर आहे म्हणतात. आम्हा नारायण तैसा परी पतिव्रता जैसा रातार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी, तरी ते तुकोबर आहे. आज देवीला शरण का जातात ऐका. आमच्या साधू संतांनी भगवंताची भक्ती करत असताना 3ही लिंगामध्ये भक्ती केली, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. मग महाराज ठीक आहे, व्याकरणाचा जर तुम्ही विचार केला, मग महाराज नपुसकलिंगातलं वर्णन सांगा. सुंदर ते ध्यान, कोणतं ते ध्यान, ते हा प्रत्यय व्याकरणामध्ये नपुसक आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटीवरी ठेवून या. ठीक आहे महाराज, हे झालं नपुसकलिंगातलं वर्णन. महाराज पुल्लिंगातलं वर्णन, तो हा विठ्ठल बरवा, तो हा कोण, तो हा हाच, तो हा विठ्ठल बरवा, तो हा. मग महाराज ठीक आहे, श्रीलिंगातलं वर्णन, एक एक विठाबाई माझे पंढरीची आई. महाराज 3ही लिंगामध्ये भगवंताची भक्ती केलेली आहे. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई, हे वर्णन दुसऱ्या देवीचं नसून भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचं वर्णन आहे. मग महाराज देवीची भजनं यायचे बरं का. मी पनवेलला कीर्तना गेलो नवरात्रमध्ये आणि महिला भजनी मंडळ बसले होतं. महिला, आता महिला मंडळ तुम्ही कुठं त्या गाण्यांचे क्लास लावलेत, लग्नांचे गाण्यांचे क्लास लावलेत, तुमचा नाच कोणी करू शकत, कुठं काय जोडतीने सांगता येत. मी नवरात्रमध्ये कीर्तनाला गेलो आणि गेल्यानंतर कीर्तनाच्या अर्धा तास अगोदर एक भजन चालू होतं महिला मंडळाचं. हे वाकडी टोपी तिरक्या बांगावरीवर, देवीची नजर शिंगाड्या बोकड्यावरी. लोक म्हणतात देव अंगात येतो. येतो ना, आता आम्ही नाथांची सेवक आहे, मडीची देव अंगात येतो, ठीक आहे, पण कोणाच्या येतो? हा, जो सकाळी उठून नित्यनेमाने पूजा पाठ करत असेल, ठीक आहे, देव अंगात येतो. आमच्या गावात एका माणसाचं देव अंगात देव आला. आमच्या गावात एका माणसाच्या अंगात देव आला. महाराज देव आल्यानंतर त्यांनी आपली बनीन काढली आणि साईडला ठेवली. त्या बनवीचा वास एका फिरक्या कुत्र्याने घेतला. 4 दिवस बेशुद्ध होतं महाराज. हा, याच्या अंगात देवाला कळ म्हण का महाराज. देवी आणि भगवान तुकोबर आहे म्हणतायत. भगवंताचं वर्णन कुळीची आहे कुळदेवी. मग महाराज ठीक आहे, अशी कोणती देवी? अभंगाचं पहिलं चरण.